त्याच्याबरोबर जय सुद्धा सातत्याने प्रयत्न करत होता, खऱ्या गोष्टी बाहेर त्या ठिकाणी आल्या पाहिजे. आता सीबीआयकडे हा प्रस्ताव देण्यात यावा ही कदाचित संकल्पना काकींची आणि पारची असू शकते आणि जयची असू शकते. बाकी कोणाचं त्याच्यामध्ये काय कॉन्ट्रीब्युशन आहे हे आपल्याला सांगता येणार नाही. पण दुर्दैव असं की ते अजूनपर्यंत तो विषय सीबीआयकडे गेला नाही. त्यामुळे पार्थ वडिलांबद्दल जर बोलायचं झालं, मी राजकारणाबद्दल बोलणार नाही, राजकीय भूमिकेबद्दल बोलायचं झालं तर कालची त्याची भूमिका ही चुकीचीच होती काँग्रेसच्या बाबतीत. पण पार्थची स्वतःच्या वडिलांबद्दलची भूमिका, स्वतःच्या परिवाराची भूमिका ही कुठल्याही मुलाची वडिलांबद्दल जी भावना असते तशी 100% त्या ठिकाणी आहे. हे मात्र त्या ठिकाणी मी आत्मविश्वासाने सांगतो, कारण तो माझा भाऊ आहे. त्यामुळे वडील आणि मुलाबद्दल असं कोणी त्या ठिकाणी लिहिणं हे तसं काँग्रेससाठी पण योग्य नाही. पण काँग्रेसने नक्कीच महाराष्ट्रात न्याय दिलं जात नव्हतं, दादांचा FIR त्या ठिकाणी होत नव्हता. तो काँग्रेस शासित राज्य आणि तिथं असणाऱ्या पोलीस प्रशासनाने मात्र ते केलं. त्याचे आभार नक्कीच मी त्या ठिकाणी मागितलेले आहेत. पवारजी, तुम्ही मध्यंतरी एक ट्विट केलेलं होतं की अजित पवारांच्या फोटोवरती फुल्ली मारून खरं तर अघोरी पद्धतीने पूजा केलेली असा तुम्ही दावा केला होता. आता त्या दाव्याचंच पुढे कुठेतरी प्रकरण जाताना पाहायला मिळत आहे. अजित पवारांचा मृत्यू 28 जानेवारीला झाला. 28 जानेवारीच्या मागे आणि पुढच्या तारखेला खरं तर समता पतसंस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात पैशांची हेराफेर झाली आहे आणि त्या पद्धतीचे पुरावे जे आहेत ते अंजली दमानिया यांनी देखील बोलून दाखवलेले. तुम्ही स्वतः सुद्धा ट्विट केलं. नाही बघा, याच्यामध्ये हाच मुद्दा जास्त महत्त्वाचा आहे की महिन्याभरात ट्रान्झॅक्शन तिथं एका लेवलला असतात, पण दादांच्या अपघाताच्या एक दिवस आधी, अपघाताच्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी तिथे ट्रान्झॅक्शन मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढतात. आता आम्ही काय म्हणतोय की याला कॉन्स्पिरसी 100% त्या ठिकाणी असू शकते. त्यामुळे जेव्हा आम्ही क्रिमिनल कॉन्स्पिरसी म्हणतो तेव्हा कुठलाही विषय जेव्हा पुढे येत असतो त्याच्यावर जर आपल्याला शंका असेल तर त्या कॉन्स्पिरसीचा तो भाग त्या ठिकाणी होऊ शकतो. त्यामुळे खरात हे प्रकरण त्याकडे बघत असताना एक तर अंधश्रद्धा आणि हे विषय तर आहे तर ते विचारायला आपले पटतच नाहीत. पण अजितदादांच्या ॲक्सिडेंटच्या बाबतीत बोलायचं झालं तर जर आदल्या दिवशी त्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी जर ट्रान्झॅक्शन तिथं वाढत असतील तर मग कुठं ना कुठंतरी काय ना काहीतरी लिंक असू शकतं. आणि त्याच्याचबरोबर दादांच्या घराबाहेर म्हणजे मुंबई पण आणि बारामती पण तिथं काळी जादूची पूजा ही झाली होती स्पष्टपणे आपल्याला त्या ठिकाणी माहीत आहे. त्यामुळे खरात प्रकरणाकडे बघत असताना डिटेलमध्ये जाऊन ह्या ट्रान्झॅक्शनचं, मनी लॉन्ड्रिंगचं आणि पैशाचं काय रिलेशन आहे का, आणि मग तिथून जर काही किल्ल्या फिरल्या असतील आणि तिथे जर पैशाचं ट्रान्झॅक्शन मोठ्या प्रमाणात वाढलं असेल तर मग कदाचित खरात जर ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असेल आणि त्याला सांगणारे काही लोक असतील तर मग खरात पैसे घेऊन कुठंतरी भारताच्या बाहेर पळून जाणार असेल, जर तो या प्रकरणामध्ये म्हणजे अजितदादांच्या प्रकरणामध्ये अडकलेला असेल. दुसऱ्या प्रकरणात तो अडकलेला आहेच, पण दादांच्या बाबतीत सुद्धा त्याचं आणि त्याचे जे भक्तजन होते, जे कोणी असतील पॉवरफुल लोक, यांचं आणि यांचं काय रिलेशन आहे का हे खरंच बघण्याचं जरूरत आहे. दमानिया यांनी जे CDR बाहेर काढले त्याच्यामध्ये थेट उपमुख्यमंत्र्यांचं नाव आहे. अजूनही नावं बाहेर येऊ शकतात तर अजूनही काही पॉलिटिकल रिलेशन किंवा पॉलिटिकल संबंध असू शकतात. प्रामुख्याने सुनील तटकरेंचे देखील कॉल्स जे आहेत ते दिसतात. अंजली दमानिया यांनी दाखवले की जवळपास 8 ते 12 कॉल झाले. एकतर एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे, CDR एखाद्या प्रायव्हेट व्यक्तीला जर मिळत असतील तसं बघितलं तरी चुकीची गोष्ट आहे. पण ठीक आहे,